गाणं खूप एनर्जेटिक आहे, ऊर्जा देणार आहे. इथे सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. संत महापुरुष हे कोणत्याही एका जातीचे किंवा विचाराचे नसतात. सर्व संत महापुरुषांचे विचार एक आहे. सर्वांनी मानवतेसाठी काम केलेलं आहे. सर्व संत महापुरुष सर्वांचे आहे. पण आजकाल वातावरण जरा तापलेलं आहे. या देशात जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर राजकारण केल्या जातं. एक गीत काही दिवसा अगोदर खूप ट्रेंडिंगला होतं. कष्ट केलेत माझ्या अभिमाने, जाती जातीत वाटून करे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काही एका जाती पुरते विशिष्ट नाही. मी तुम्हाला यांचं वैचारिक नातं समजून सांगणार आहे. जरा लक्ष माझ्याकडे ठेवा. असं समजा की तुमच्या समोर हिरो गाणं म्हणायला आलाय. थोडा वेळ लक्ष माझ्याकडे ठेवा. मला काय सांगायचं आहे ते माझ्या गाण्याचं, हा कार्यक्रम ठेवण्याचं उद्दिष्टच ते आहे. लोकांच्या मनात संत महापुरुषांचे विचार रुजावे. संत महापुरुष काही फक्त एका जातीपुरते मर्यादित नाही. लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज कोणाचे, तर मराठ्यांचे. लोक म्हणतात महात्मा ज्योतिबा फुले कोणाचे, तर माळ्यांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणाचे, तर बौद्धांचे. अरे नाही, त्यांचं वैचारिक नातं तुम्हाला सांगतोय. छत्रपती शिवाजी महाराज गुरु मानत होते संत तुकोबारायांना, आणि संत तुकोबाराय गुरु मानत होते तथागत भगवान गौतम बुद्धांना. महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधली आणि त्या समाधीचा जीर्णोद्धार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधी शोधून त्यांचा जीर्णोद्धार केला. ते महात्मा फुले. महात्मा फुल्यांचे गुरु कोण, तर छत्रपती शिवाजी महाराज. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु कोण, तर महात्मा ज्योतिबा फुले, सिद्धार्थ गौतम बुद्ध आणि संत कबीर. अरे यांचे विचारही एक आहे रे. मग यांना संत महापुरुषांना जाती जातीमध्ये कशाला वाटून घेता. म्हणून भावांनो विनंती आहे, हे गीत माझं ऐकावं. गीत महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या जीवनावर आधारित आहे. आणि महात्मा फुले सर्वांचे आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वांचे आहे, छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आहे. कोण्या एका जातीची पुरतं मर्यादित यांना ठेवू नका. कारण महाराष्ट्र मातीचा आणि वाघाच्या छातीचा, अरे महाराष्ट्र मातीचा आणि वाघाच्या छातीचा, सत्य शोधक मर्दाच्या जातीचा. महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा, सत्य शोधक तो मर्दाच्या जातीचा. असा होता ज्योतिराव. तालियों के साथ जरा अंगात जरा महात्मा फुल्यांचं रक्त आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं रक्त आहे, बाबासाहेबांचं रक्त आहे, हे जरा दाखवून द्या. हो महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा, सत्य शोधक तो मर्दाच्या जातीचा. असा होता ज्योतिराव, असा होता ज्योतिराव माझा लाखात एक. 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 महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा, महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा, महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा, महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा. सत्य शोधक तो मर्दाच्या जातीचा, सत्य शोधक तो वाघाच्या छातीचा, सत्य शोधक तो
महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा सत्य शोधक तो मर्दाच्या जातीचा असा होता ज्योतिराव, असा होता ज्योतिराव माझा लाखात एक, 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 असा होता ज्योतिराव माझा लाखात एक. असा होता ज्योतिराव माझा लाखात एक. ते लाखात एक होते म्हणून आजही या महाराष्ट्रातीलच नव्हे संपूर्ण भारतातील पूर्ण विश्वातील लोक जे अभ्यासक आहेत ते महात्मा फुल्यांना मानतात. कारण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी 24 सप्टेंबर 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचा उद्देश काय होता की शूद्रांना साक्षर करून ब्राह्मणाच्या पिडवणुकीतून बाहेर काढणं. हा सत्यशोधक समाज स्थापना करण्याचा त्यांचा मुख्य उद्देश होता. कारण ज्या महिला आज या ठिकाणी बसलेल्या आहेत या महिलांच्या शिक्षणाचा पाया रोवणारे महात्मा ज्योतिबा फुले. त्या काळात सती जाण्याची प्रथा होती. महिलांना शिक्षण घेण्याची मुभा नव्हती. महिलांना दोनच काम होते, चूल आणि मूल. पण महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आपल्या पत्नीला सावित्रीबाईला शिकवलं आणि 3 ऑगस्ट 1848 ला पुणेमध्ये बुधवार पेठ भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. आणि म्हणून सावित्री घडविली लेखणीने लढविली, सावित्री सावित्री घडविली लेखणीने लढविली, देशाची मुक्ताबाई कर्णीने करविली, देशाची सावित्री घडविली लेखणीने लढविली, देशाची मुक्ताबाई कर्णीने करविली. सत्यशोधक सत्यवान, सत्यशोधक सत्यवान माझा लाखात एक, असा होता ज्योतिराव माझा. मला असं वाटत आहे की मीच गाणं म्हणत आहो ना मीच ऐकत आहो. तुम्ही ऐकत आहे का? ऐकत असाल तर जरा हात वर करून दाखवा मला. हा तिकडे मागे गाणं आवडत आहे का? माझं आवडत आहे का? थांबा रे, आवडत आहे का? हो की नाही जरा बोला. आवडत आहे ना? मग तुम्ही पण म्हणा माझ्यासोबत. असा होता ज्योतिराव माझा लाखात एक. सर्वांनी बोला. जे जेवण करून आले, ज्यांनी नाश्ता केला भरपूर त्यांनी म्हणावं. जे उपाशी आहे मी त्यांना नाही म्हणत आहे. सर्वांनी नाश्ता केला ना? हो म्हणा, नाही तर पाहून घ्या, इथं कॅमेरा लावलेला आहे. हो, आवाज आला पाहिजे सर्वांना. असा होता ज्योतिराव माझा. सर्वांनी म्हणा. ज्याच्यात जे म्हणणार नाही तुम्हाला संत महापुरुषांची शपथ आहे, सर्वांनी म्हणायचं आहे असा होता ज्योतिराव माझा. जेवढा आवाज पाहिजे तेवढा येत नाही आहे. तुम्हाला आपापल्या बाजूच्याची शपथ पहा कोण कोण गद्दार आहे. जो म्हणणार नाही तो गद्दार समजू आपण. आवाज आला पाहिजे. असा होता ज्योतिराव माझा, असा होता ज्योतिराव माझा, असा होता ज्योतिराव माझा, असा होता ज्योतिराव माझा, असा होता ज्योतिराव माझा. क्यों? क्योंकि पहली महिला पढ़ाने वाले महात्मा ज्योतिराव है. पहली महिला. अगर शेर पसंद आया तो तालियां चाहूंगा आप लोगों से कि पहली महिला पढ़ाने वाले महात्मा ज्योतिराव है और विषमता को सूली पे चढ़ाने वाले महात्मा ज्योतिराव है. तिलक ने तो गणेशोत्सव शुरू किया था पाटिल, मगर जयंती शिवाजी की मनाने वाले महात्मा ज्योतिराव है. असा होता ज्योतिराव माझा,
महात्मा फुलेंना महात्मा बनण्यासाठी ज्योतिरावांचा खूप मोठा संघर्ष आहे. त्यांच्या पत्नीला जेव्हा सावित्रीबाई शिकवायला जायच्या त्यावेळी तत्कालीन काही ब्राह्मण त्यांचा धर्म बुडण्यात येत होता. त्यांचा धर्म त्यांना असं वाटायचं की आमचा धर्म हा बुडवत आहे ज्योतिराव. म्हणून सावित्रीबाई जेव्हा शिकवायला मुलींना शिकवायला जायच्या तेव्हा त्या सावित्रीबाईच्या अंगावर शेण आणि पाणी फेकण्यात येत होतं, माती फेकण्यात येत होती. काही लोकांना वाटत होतं की आमचा धर्म हा ज्योतिराव बुडवत आहे. म्हणून ज्योतिरावांना मारण्यासाठी मारेकरी पाठवले. दादा, महात्मा फुल्यांना मारण्यासाठी तत्कालीन काही ब्राह्मणांनी आमचा धर्म बुडत आहे म्हणून मारेकरी पाठवले, ज्यांचं नाव नामदेव आणि धोंडीबा. 25 जुलै 1856 नामदेव आणि धोंडीबा महात्मा ज्योतिबा फुल्यांना मारण्यासाठी गेले. आणि महात्मा फुल्यांना मारण्यासाठी गेल्यानंतर तिथे काय झालं, दार उघडलं महात्मा ज्योतिबा फुल्यांनी आणि त्यांना घरात घेतलं. आणि त्यांनी सांगितलं, नामदेव आणि धोंडीबानं सांगितलं की आम्ही तुम्हाला मारण्यासाठी आलेलो आहोत. त्यावर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी काय केलं असेल. महात्मा फुले लहुजी उस्ताद यांचे शिष्य होते. त्यांना दांडपट्टा आणि दांडपट्ट्यात ते खूप एक्सपर्ट होते. महात्मा फुले त्यांना मारू शकत होते पण त्यांनी त्यांना मारलं नाही. त्यांना आधी विचारलं, तुमचे नाव काय, तुम्हाला लेकरं आहेत काय. त्यांना 2 तास महात्मा ज्योतिबा फुल्यांनी त्यांना समजावून सांगितलं की तुमच्या लेकरांना आधी शिकवा. त्यांचे डोळे उघडले आणि दोघंही जे मारण्यासाठी आले होते त्यांना शरण यावं लागलं. एवढी मोठी बुद्धी त्या महात्मा ज्योतिबा फुल्यांमध्ये होती. अरे एवढं सांगून टाळ्या वाजायला पाहिजे होत्या. तुम्ही पाहून राहिले मट माझ्याकडे. म्हणून अन्यायाशी लढणारा, अन्यायाशी लढणारा, अन्यायाशी लढणारा, अन्यायाशी लढणारा, अन्यायाशी लढणारा, दृष्टांशी तो भिडणारा, दुर्गाशी तो भिडणारा, दुर्गाशी तो भिडणारा, हो दुर्गाशी तो भिडणारा, अन्यायाशी लढणारा, दृष्टांशी तो भिडणारा, बहुजनांचा कैवारी, दलितांसाठी झटणारा, दलितांसाठी झटणारा, दलितांसाठी झटणारा, हो दलितांसाठी झटणारा, अन्यायाशी लढणारा, दृष्टांशी तो भिडणारा, बहुजनांचा कैवारी, दलितांसाठी झटणारा, दलितांसाठी झटणारा, दलितांसाठी झटणारा, दलितांसाठी झटणारा, दीन दुःखितांसाठी गेली जीवाची आपुल्या माती, ख्रिस्त मोहम्मद ब्राह्मण जोडियले नाती. फक्त काही दलितांसाठी आणि शूद्रांसाठीच महात्मा फुल्यांनी काम केलं नाही, सर्व जाती धर्मांना एकत्र केलं. म्हणून कवी म्हणते, दीन दुःखितांसाठी केली जीवाची माती, ख्रिस्त मोहम्मद ब्राह्मण जोडियले नाती. शिवराया मानिले भीमराया घडविले, शिवराया मानिले, शिवराया घडविले, शिवराया मानिले, शिवराया घडविले, शिवराया मानिले भीमरावा घडविले. महात्मा फुल्यांनी शिवराया मानिले, ब्राह्मण शिवराया मानिले, भीमराया घडविले, माराय कर्यास बा पंडित बनविले, पंडित बनविले, मराठा पंडित बनविले, मराठा पंडित बनविले.
शिष्य लहूचा पहलवान. लहूचे उस्ताद यांचे शिष्य होते महात्मा फुले. शिष्य लहूचा पहलवान माझा लाखात एक असा होता ज्योतिराव माझा. असा होता ज्योतिराव असा होता ज्योतिराव असा होता बघा, मी तुम्हाला सांगितलं की त्या काळी महिलांना फक्त दोनच काम, चूल आणि मूल. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या त्या कार्यामुळं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात लिहिलेल्या कायद्यामुळं तुम्ही आज माणसाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी बसलेले आहेत. कारण महात्मा फुल्यांनी भिडेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. त्याकरता त्यांना खूप कष्ट सुद्धा सहन करावे लागले. त्या काळी 5 रुपये त्या शाळेचा तो किराया होता. भिडेवाड्याच्या त्या शाळेचा किराया 5 रुपये. विचार करा, आताचे 5 लाख झाले. म्हणून दुसरं कळवय का, क्रांती सूर्य महावीर. क्रांती सूर्य महावीर, क्रांती सूर्य महावीर, क्रांती सूर्य महावीर. सती जाण्याची प्रथा होती. माणूस मेला की त्या बाईला जिवंत जाळण्यात येत होतं. राजा राम मोहन राय बंगालचे, त्यांनी त्यांच्या काळात बंगालमध्ये विल्यम बेंटिंग याच्या हातानं कायदा करून घेतला, सतीचा कायदा. पण या देशातील काही ब्राह्मण ज्यांना महिला समोर गेली असं वाटत नव्हतं, महिलांना विद्रुपीकरण, नवरा मेला की तिचं केश वपन केल्या जायचं आणि तिला विद्रुपीकरण, तिच्यावर कोणी दुसरा माणूस नजर टाकू नये त्याकरता तिला विद्रुपीकरण, तिचे केस काढण्यात येत होते, तिला मुंडन करण्यात येत होतं. त्यासाठी महात्मा फुल्यांनी तळेगाव ढमढेरे येथे नाव्याचा म्हणजे माल्यांचा सत्याग्रह, म्हणजे त्यांचा 1 दिवसाचा पूर्ण त्यांचा सत्याग्रह. कोणीही माली बाईची कटिंग करण्यासाठी जाणार नाही, एवढं काम हे फक्त तेवढ्याच पुरतं नव्हतं. ते त्यांनी सतीबंदी मध्ये सुद्धा खूप मोठं काम केलेलं आहे का. क्रांती सूर्य महावीर, क्रांती सूर्य महावीर, क्रांती सूर्य महावीर, क्रांती सूर्य महावीर. विषमता केली दूर, विषमता केली दूर, विषमता केली दूर. जाती भेद धर्म भेद मिटविला वर्ण भेद. मिटविला वर्ण भेद, मिटविला वर्ण भेद, मिटविला वर्ण भेद. क्रांती सूर्य महावीर, विषमता केली दूर. जाती भेद वर्ण भेद धर्म मिटविला धर्म भेद. मिटविला धर्म भेद, मिटविला धर्म भेद, मिटविला धर्म भेद. क्रांती सूर्य महावीर, विषमता केली दूर. जाती भेद धर्म भेद मिटविला वर्ण भेद. मिटविला वर्ण भेद, मिटविला वर्ण भेद, मिटविला वर्ण भेद. शिक्षणाची दारे केली खुली ज्योतिबारे. ज्ञानाची ती ज्योती पद्माकराच्या हाती.
यशवंत वाळविला डॉक्टर बनविला यशवंत वडिला डॉक्टर वडिला यशवंत वडिला डॉक्टर वडिला यशवंत वडिला डॉक्टर वडिला 1874 ला काशीबाईचा नातू यशवंत महात्मा फुल्यांनी दत्तक घेतला आणि त्याला सुद्धा शिकवलं, त्याला डॉक्टर बनवलं. कारण यशवंत वाढविला डॉक्टर बनविला यशवंत वडिला डॉक्टर वडिला यशवंत वडिला डॉक्टर वडिला यशवंत वडिला डॉक्टर वडिला गुलामी तोडून इतिहास घडविला गुलामी तोडून इतिहास घडविला गुलामी तोडून इतिहास घडविला यशवंत वाढविला डॉक्टर बनविला गुलामी तोडून इतिहास घडविला. असा होता बुद्धिमान असा होता बुद्धिमान माझा लाखात एक असा होता बुद्धिमान असा होता बुद्धिमान माझा लाखात एक असा होता बुद्धिमान माझा लाखात एक महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा महाराष्ट्र मातीचा वाघाच्या छातीचा सत्य शोधक तो मर्दाच्या जातीचा असा होता असा होता असा होता ज्योतिराव माझा. तुम्हाला बोलायचं आहे असा होता ज्योतिराव माझा. झोपले बाबा. मी माझ्या आयुष्यात 2 प्रकारचे लोक पाहिलेले आहेत, एक झोपलेला माणूस आणि एक झोपीचं सोंग करणारा माणूस. झोपलेल्या माणसाला उठवता येतं पण झोपीचं सोंग करणाऱ्या माणसाला उठवता येत. मग आता तुम्ही ठरवा, जर तुम्ही झोपलेले असाल तर तुम्हाला जाग करण्यासाठी मी आलो आहे, आणि जर झोपीचं सोंग करत असाल तर मी कितीही गाणं म्हटलं तरी काही फायदा होणार नाही. मग आता तुम्ही ठरवा, कारण समाजाला योग्य दिशा देण्याची गरज आहे आणि ती योग्यता प्रथम आपल्यात येण्याची गरज आहे. अरे महापुरुषांना डोक्यावर घेतल्यापेक्षा महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे की नाही? महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याची गरज आहे की नाही आज समाजाला? म्हणून असा होता ज्योतिराव. आवाज आला पाहिजे तालियों के साथ. जरा हात वर करून ज्यांना ज्यांना देवानं हात दिले आहे ते हात वर करतील, आणि ज्यांना नाही दिले आहे मी त्यांना नाही म्हणत आहे, ज्यांना हात दिले आहेत त्यांनीच वर करतील. हां, दोन्ही हात वर करा जर असेल तर. हां, कारण एका हातानं भीक मागितल्या जाते आणि दोन्ही हातानं देवाचा आशीर्वाद घेतला जातो. दोन्ही हात वर करून तालियों के साथ. जरा घेरे कॅमेऱ्यात घे, कोण कोण गद्दार आहेत पाहू. आवाज आला पाहिजे, तुम्ही वाजू नका 1 मिनिट. असा होता असा होता असा होता ज्योतिराव माझा. असा होता ज्योतिराव माझा लाखात एक. 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 असा होता ज्योतिराव माझा लाखात एक.